तरी पण तो हसतोय, तरी पण तो रडतोय. का बरं रडतोय, हसतोय? कारण निसर्गाने त्याला ते जन्मताच दिलेलं आहे. म्हणजे पहिला जो पालक आहे तो निसर्ग आहे. त्याच्यानंतर आपण आई आणि वडील. मग बऱ्याच वेळा असं होतं की सध्याचा जो प्रश्न आहे की आपण चौकोनी कुटुंबात सगळेजण राहतोय. एक मुलगा, एक मुलगी, काय असेल ते वॉटेवर जायचं, पण 4 जण राहतो. चौकोन आहे, प्रत्येकाचा एक कोण आहे. त्याच्यात आई आहे, बाबा आहे, दिदी आहे, दादा आहे. 2 दादा असतील, 2 दिदी असतील, आजी आजोबा असतील, षटकोनी होईल, अष्टकोनी होईल, पण प्रत्येक ठिकाणी कोण हा आहेच. एक कोण जर बिघडला तर बाकीच्या कोणाला काहीच अर्थ राहत नाही. मग स्वतः जर समजा माझं कुटुंब चौकोनी आहे तर प्रत्येकाला सारखंच मान मारातब आहे का? माझ्या घरामध्ये माझं मूल आहे, माझा मुलगा आहे, मी आहे, माझा नवरा आहे, बरोबर? आम्ही 4 जण एकत्र राहतो. ज्या वेळेस मी एकत्र बसतो किंवा बसलं जातं त्यावेळेस मुलांचं विचारात घेतो का? त्यांचं मत मी विचारात घेते का? अजिबात नाही. आपण मुलांचं मत विचारात घेत नाही. आपल्याला असं वाटतं की त्याला काय कळतं किंवा त्याला काय विचारायचं, तो छोटा आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस मूल जन्माला आले त्यावेळेस निसर्गाने त्याला सांगितलंय की तू एक जीव आहेस, तुला स्वातंत्र्य आहे जन्मापासूनच. तो एकटाच आलाय, म्हणजे स्वतंत्रपणे तो आलेला. तर मला ह्याच्यातून एवढंच सांगायचंय की ज्यावेळेस तुम्ही मुलाचं संगोपन करता बाबा, तर त्यावेळेस बघा की मुलाचा भावनिक विकास झालेला आहे का, शारीरिक विकास झालेला आहे का, बौद्धिक विकास झालेला आहे का, सामाजिक विकास झालेला आहे का. म्हणजे काय विकास झाला म्हणजे काय? आपण म्हणतो त्याला छान बोलता येतं, तो काय अडखळत नाही, पण कसा बोलतोय तो, मोठ्यांचा आदर करतोय का, छोट्यांची कदर करतोय का, एवढंच चेक करायचं. आई म्हणून एवढाच रोल. फक्त त्याचे 5 विकास झाले का हे तुम्ही चेक करायचं. तो व्यवस्थित बोलत असेल, आदराने बोलत असेल, त्याचा भाषिक विकास तिथे झालेला आहे. घरात कोणी आलं तर या बसा म्हणतोय का, तसं करत असेल, शेजाऱ्यांना मदत करत असेल, तर त्याचा सामाजिक विकास हा झालेला आहे. बौद्धिक विकास म्हणजे त्याला लिहिता वाचता येतं का, तो स्वतःहून अभ्यासाला बसतोय का, हा त्याचा असणार आहे बौद्धिक विकास. दुसरा असणार आहे शारीरिक विकास. आता 8 ते 9 वर्षाची मुलं जनरल एका आईची दिसतात, पण बऱ्याच वेळा असं होतं की एखादा मुलगा खूप फॅट दिसतो किंवा एखादा खूप बारीक पण दिसतो. पण तिथं शारीरिक विकासामध्ये काही अडचण येते का, एवढंच फक्त करायचंय आपण. आणि सगळ्यात महत्वाचं की संध्याकाळी तुम्ही जेवायला बसताना किती जण असे आहेत की मुलं आणि नवरा बायको 4 जण जेवायला बसतात? खूप कमी. तर त्यावेळेस काय करा की शक्यतो मला मुलाचं चांगला, एक मुलगा मला नागरिक बनवायचा आहे, भारतीय नागरिक बनवायचा आहे, मला देशाचं रक्षण करण्यासाठी त्याला घडवायचं आहे, स्वतःचा विकास झाला, हे सगळं करायचं असेल तर त्या मुलाचं मत तुम्ही ऐकून घ्या. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस आपण म्हणतो माझ्या मुलाला कराटे आलं पाहिजे, माझ्या मुलाला डान्स करता आलं पाहिजे, माझ्या मुलाला नाचता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे, त्यांनी क्लासमध्ये पण पहिलं आलं पाहिजे. एक मूल त्याच्याकडून तुम्ही किती अपेक्षा करा असं पण आपल्याला वाटतं. पण कसं आहे, निसर्गाने त्याच्या ठराविक गोष्टीसाठी त्याची नेमणूक केलेली. म्हणजे आपला जो मेंदू आहे किंवा आपलं जे शरीर आहे तर ते पंचमहाभूतापासून बनले. म्हणजे पृथ्वी, आग, वायू, तेज, अग्नी, हे 5 तत्व एकत्र केले की मनुष्याचं शरीर तयार आहे. मग असंच आपल्या मुलाचं शरीर तसंच तयार झालं. त्याच्यातलं जे तत्व सगळ्यात जास्त आहे त्या तत्वानुसार तुमचं मूल वागणार आहे. समजा त्याला खेळाची आवड आहे, तो चंचल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आप तत्व जास्त आहे, तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्याला खेळाची जास्त आवड आहे तर त्यांनी फक्त अभ्यासच केला पाहिजे, असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे अगोदर त्याचं जाणून घ्या की त्याला कशाची आवड आहे आणि त्यानुसार काम करा, तरच आपण खरं एक आई होऊ शकतो किंवा पालक होऊ शकतो. तर आता जिजाऊंचं एक साधं उदाहरण मी सांगते की जिजाऊ आपल्यासारख्याच होत्या, कुठे शिकलेल्या नव्हत्या किंवा आपण खेड्यापाड्यातून आले तशाच त्या आपल्यासारख्याच होत्या. आणि काय झालं, एक दिवस शिवाजी महाराज संध्याकाळी नाच बघायला गेले, तमाशा बघण्यासाठी गेले, वय वर्ष 9. त्यावेळेस शहाजी राजे हे बेंगलोरमध्ये होते आणि त्यांच्यासोबत शिवाजी महाराज आणि त्यांच्या माता दोघंही तिथे होते, जिजाई. मग त्यांच्या लक्षात आलं संध्याकाळी काय करायचे, त्या मुलाला दूध द्यायचे, सगळ्यांना दूध द्यायचे. मग दुधाचा ग्लास घेऊन ज्यावेळेस ते शिवरायांच्या खोलीमध्ये गेल्या त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की खाली काहीतरी पलंगाच्या खाली माती दिसली. त्या मातीवरून त्यांना वाटलं की इथं कुणीतरी हा कुठेतरी जाऊन आलाय रात्रीचं. तर मग त्या रात्री काहीच बोलल्या नाही त्याला. मग सकाळी फक्त विचारलं की म्हणे रात्री तू कुठं गेला होता? ती निरागसले करू आपल्या मुलांसारखंच त्यांनी इनोसंटली सांगितलं की रात्री ना शेजारी नाच गाण्याचा कार्यक्रम होता आणि ते बघण्यासाठी मी गेलो होतो. मग तिथं तुम्ही आम्ही असतो तर कानाखाली दिली असती.
हा काय प्रकार आहे, कारण आपल्याला आघात करायची खूप सवय असते. आपण भाषिक आघात करतो आपल्या मुलांवर, शारीरिक आघात करतो, मानसिक आघात करतो. शारीरिक आघात करतो म्हटले की नाही ऐकले की फटका देणं कॉमन चाललंय आपलं, किंवा नाही ऐकलं तर बडबडणं, रागवणं, त्याचा अपमान करणं. आणि भावनिक आघात करतो म्हणजे काय करतो, कुणी पाहुणा आला कंपॅरिझन करायचं, तुमचं पोरगं बरं आहे, हुशार आहे, माझ्या पोराला काही जमत नाही, म्हणजे आपण ते लेबल लावून टाकतोय मुलांना सुद्धा. तर असं त्यांनी केलं नाही. त्यांनी फक्त त्यांच्या लक्षात आलं की हे जे चाललंय हे चुकीचं आहे, हा नाच गाणं बघायला चाललंय, वय वर्ष 9. मग त्यावेळेस त्यांनी शिवरायांना, त्यावेळेस ते विजयपूर म्हणजे हम्पीला ते तिथून गेले होते. मग हम्पीमध्ये जिजाऊ 40 दिवस फक्त एका डोंगरावर त्यांना घेऊन जायचे शिवाजी महाराजांना, आणि सांगायच्या ह्या हम्पीमध्ये किंवा ह्या विजयनगरमध्ये सगळे गुण्या गोविंदाने राहतात, तिथं कुठल्याही बाई माणसाला कशाची भीती नाही, ती सुरक्षित आहे, तिथला मजूर वर्ग आनंदाने राहतो, तिथला शेतकरी आनंदाने काम करतोय. मग हे असं राज्य तुला महाराष्ट्रात तयार करता येईल का? तर त्यावेळेस शिवरायांनी मूठ आवळली, हो मी याच्यापेक्षाही चांगलं स्वराज्य महाराष्ट्रामध्ये निर्माण करू शकतो. आणि त्यांनी ते स्वराज्य निर्माण केलं. फक्त आईचं एकच होतं, हे तुला करायचंय. वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी शिकवण दिली होती. मग तसंच आपल्याला काही करता येईल का? माझं मूल आहे, त्याचं म्हणणं विचारात घ्या. तुम्ही त्याला कोणतेही लेबल लावू नका की तो ढ आहे, तो अडाणी आहे, त्याचं अक्षर चांगलं नाहीये, किंवा तो खूप खेळतो. तर तो एक जिवंत जीव आहे, त्याचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या, सगळ्यात महत्वाचं. आणि त्यानुसार तुम्ही त्याला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. आता अजून एक अशी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते की स्वामी विवेकानंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या जगाला त्यांनी उपदेश केला आणि त्यांचा उपदेश सगळ्यांनी मानला. स्वामी विवेकानंद आपल्या मुलांसारखेच होते, मातीत खेळणं, इकडं तिकडं फिरणं छानपैकी. आणि एक दिवस असंच काय झालं, मुलं गोट्या खेळत होती. स्वामी विवेकानंद आणि त्यांचे मित्र गोट्या खेळायला लागले, आणि गोट्या खेळता खेळता विषय निघाला की मोठं झाल्यावर कोण काय होणार आहे. तर मग कुणी सांगितलं मी डॉक्टर होणार आहे, मी असं होणार आहे, तसं होणार आहे. पण नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मी टांगेवाला होणार आहे. तर मग टांगेवाला होणार आहे म्हटल्यावर मुलं हसायला लागली. मुलं हसतायत म्हणून त्यांची आई बाहेर आली. आई काहीही शिकलेली नव्हती, पुस्तकाचा कसलाही गंध त्यांना नव्हता, शाळा काय असते माहिती नव्हती, आपल्यासारखी सामान्य स्त्री. तर मग ज्यावेळेस त्या बाहेर गेल्या आणि विचारलं विवेकानंदांना, नरेंद्र का रे ही मुलं तुझ्यावर का हसतात? तर त्यांनी सांगितलं की मला टांगेवाला व्हायचंय असं म्हटल्यावर ही मुलं हसायला लागली. मग तुम्ही आम्ही असतो तर आपण नक्की म्हणलं असतो, काय तुझे लक्ष नजर भरे, टांगेवाला व्हायचा, काहीतरी चांगलं सांगायचं ना. तर असं आपण इझिली त्याला. मग त्यांनी त्याच्यावर विचार केला की त्याच्या मनातलं खरं बाहेर आलंय, त्याला टांगेवाला व्हावासा वाटतो, त्याचा अभ्यास केला, टांगेवाला का आवडतो असं त्यांनी प्रश्न विचारला त्याला. तर त्यांनी सांगितलं त्या टांगेवाल्याच्या हातात लगाम आहे, घोड्याचा लगाम त्या टांगेवाल्याच्या हातात आहे, म्हणून मला टांगेवाला व्हायचं. तर मग ठीक आहे म्हणे, काय अडचण नाही, तू टांगेवालाच व्हायचं. दुसऱ्या दिवशी आई बाजारात गेली, 3 फोटो आणले. जिथं नरेंद्र झोपायचं, स्वामी विवेकानंद झोपायचे, तर एक फोटो लावला. दुसरा किचन मध्ये लावला की सगळ्यात आवडतं की तिथं जेवायला आला की जेणेकरून दिसेल. आणि तिसरी गोष्ट त्यांनी हॉलमध्ये लावला. 3 रूम मध्ये त्यांनी 3 फोटो लावले आणि सांगितलं फक्त तू ह्याच फोटोकडे बघायचं आणि भविष्यात तुझं करिअर करायचं. आणि तो फोटो टांगेवाल्याचाच होता, पण तो टांगेवाला श्रीकृष्ण होता आणि त्याच्या पुढे 5 हे होते बाबा, घोडे होते. त्यांचा लगाम त्यांच्या हातात होता आणि सांगितलं तुला टांगेवाला व्हायचंय, पण हा टांगेवाला व्हायचाय, तुला जगाला उपदेश करायचाय. मग हे घडवलं कोणी? फक्त एका अडाण्या आईने. म्हणजे मला हे सांगायचं याच्यातून की आपण ज्यावेळेस मूल घडवतो तर आपण असा विचार करूयात की त्याला काय येतं. बाकीच्या ड्रॉइंगच्या क्लासला जातोय, त्याला खूप येतोय म्हणून मी माझ्या मुलाला घालवणार असं बिलकुल करू नका. आणि मोबाईल वापरू नका असं म्हणू नका. मी जर मोबाईल वापरत असेल तर माझ्या मुलाला मोबाईल वापरण्याचा अधिकार आहे. त्यावेळेस फक्त एवढंच करायचं की मुलांची जेवढा जास्त संवाद साधता येईल तेवढा मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला बाकीची काहीच गरज नाही, कारण फक्त हा जीव, पृथ्वीवर कुठलाही जीव जन्माला आला तेव्हा प्रेमाचा भुकेला असतो, त्याला बाकी काहीच लागत नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की ज्या घरामध्ये संभाषण होत नाही त्या घरामधली मुलं की कोणत्याच गोष्टीमध्ये परफेक्ट होत नाही, किंवा मग ते स्वतःला काय कमी लेखायला लागतात, नाही मला हे जमत नाही, कारण माझ्या आईने सांगितलं तुला जमणार नाही ड्रॉइंग काढायला, माझी आई म्हणते तुला नाचता येईल. माझी आई म्हणते म्हणजे तो स्वतःचं स्वत्व हरवून गेलेलं आहे. त्याच्यामुळे एकच गोष्ट करायची की मुलांना फक्त सहवासात घ्या, त्यांना प्रेम द्या, आणि दिवसातला एखादा तास तरी मी मुलांसोबत आहे का
एवढं जरी केलं तरी आपण खूप मोठी भूमिका पार पाडणार आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे पालक म्हणून मी एवढंच करेन. आणि अति लाड अजिबात नको मुलांची. अति लाडामुळे काय होतंय की मी सगळं, मला जे मिळालं नाही ते मी माझ्या मुलाला देणार. मी लहानपणी पायी जात होते, मी माझ्या मुलाला सायकल देणार आहे, गाडी. हे करू नका. तुमच्या कंडिशन्स वेगळ्या होत्या, त्याच्या कंडिशन्स वेगळ्या होत्या. आणि हेच परत मूल तुम्हाला सांगतं की आई वडिलांना माझ्याशिवाय पर्याय नाही. आणि मग त्यावेळेस आपण हातबल होतो, कारण तुम्ही त्याला लहानपणापासून तेच सांगितलंय, असं केलं की मी तुला तसं देणार आहे. तो अभ्यास कर, उद्या त्याला हॉटेलमध्ये जेवायला जातो. तो अभ्यास कर, तुला चॉकलेट मिळेल. हे तुम्ही त्याला शिकवताय की असं केलं की हे मिळतं. आणि मग परत तेच तुम्हाला सांगतोय, हे जर नाही दिलं तर मी ते करेन. तर फासे लाड होणार नाही याचीच काळजी घ्या. फक्त एवढंच मी सांगेन. अजून कुणाला याच्यापेक्षा वेगळं काय, पालक कसा असावा असं तुमच्या काही आयडिया असतील तर मला सांगा, की जेणेकरून मला एक पालक म्हणून मी सुधारणा करता येईल बाबा. फक्त म्हणजे मी दोनच गोष्टीवर फोकसिंग करते की पालक म्हणून मी माझ्या मुलाला पूर्ण वेळ देतो का, त्याचे विचार मी ऐकतो का, ऐकते का, असेल त्याचं मत मांडण्याचा त्याला अधिकार आहे. आणि जी गोष्ट त्याच्यामध्ये परफेक्ट आहे त्याला तेच करू द्या. नाचणाऱ्याला गाणं म्हण म्हटलं तर तो गाणं म्हणणार नाही, कारण त्याची जडणघडण देवाडी तशी केलेली नाही. पूर्वी कसं असायचं, एका बाईला 8 मुलं 8 मुली असू शकायच्या, अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणायची. तर ती काय व्हायचं की 8 मुलांची वेगवेगळे गुण असायचे आणि एक आई तृप्त होऊन जायची पालक म्हणून. पण आता आपल्याकडे 1 किंवा 2च मुलं आहेत आणि ह्या 2 मुलांमध्ये मी 16चे गुण जर आणायचं म्हटलं तर ते होणार नाही. फक्त याचीच काळजी घ्या, बाकी काहीच करायची गरज नाही. म्हणजे परत मी हे सांगते की मुलं बोलायला शिकतात, बोलतात, स्वतःच्या मनातलं सांगतात. आणि आता हे काय होतं, 10 वर्षाचं पुढे गेलं की त्यांना कळायला लागतं की मी माणूस आहे. 10 वर्षाचं पुढे गेलं की तो स्वतः सांगतो. मग त्याला तुम्ही बोलला तरी राग येतो. मित्रांसमोर बोलली, आई ना मला मैत्रिणींसमोर बोलली, हिला तर काही कळतच नाही. म्हणजे त्याची जाणीव झालेली आहे त्याला की मी आता माणूस आहे. तर शक्यतो मुलांच्या भावनांचा आदर करा. जसं मुला तुमचा आदर करतात तशी तुम्हीही त्यांचा आदर करा. नक्कीच ह्याच्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. फक्त मुलांचं उन्नत कोणासमोर काढू नका. आणि आपण काय करतोय, मी जर एखादी गोष्ट करत असेल तर त्यांनी करू नये असं मी म्हणू शकत नाही. मी शेजाऱ्यांच्या उकाळ्या पाकाळ्या करत असेल आणि जर मुलांनी सांगितलं बाबा की असं करत होता, तसं आपण अरे जाऊ दे, दुसऱ्याचं सांगायचं नसतं, पण तू ते केलं ना, त्यांनी तेच ऐकलं. पण त्याच्यामुळं मी जसं मला माझं मूल पाहिजे तसं मी अगोदर वागणार आहे. स्वतःलाच प्रश्न विचारा प्रत्येकीने, माझ्या घरात काय चालतं? हुकुमशाही आहे, लोकशाही आहे, आदर्शशाही आहे की सगळंच गौड बंगाल आहे? हुकुमशाही याचा अर्थ 4 माणसं माझ्या घरात राहतात, फक्त माझा नवरा म्हणेल ते सगळं चालतं किंवा मी म्हणेल ते माझं कुटुंब चालतं. तिथं मुलांचं संगोपन प्रॉपर होत नाही. लोकशाही, कुणी कसं वागा, नवऱ्याने बायकोला विचारायचं नाही, बायकोने नवऱ्याला विचारायचं नाही, पोराने कुणालाच विचारायचं नाही, असं होतंय का? तिथल्याही मुलाचं संगोपन व्यवस्थित होत नाही. आदर्शशाही याचा अर्थ 4 एकमेकांचं मत विचारात घेतात का आणि पटतं का? समजा कधी मुलगाही आपल्याला काहीतरी चांगलं सांगतो ना, 10 वर्षाचं, आपल्याला पटतं, अरे वा हे माझ्या तर डोक्यात आलं होतं त्यांनी सांगितलं, मग तिथं तुमचं आदर्शशाही निर्माण होते. आणि समाजशाही म्हणजे कुणीही कसंही वागा, एकमेकांचं ऐकणार चारी बाजूला असते, असं होत असेल तेही चालणार आहे. फक्त संवाद वाढवा, जेणेकरून तुमची मुलं ही सुदृढ निरोगी मनाची शरीराची होतील असं मला वाटतं.